प्रताप जी, विनोद शेखर जी, सुषमा जी, पुरण जोशी जी, येथे उपस्थित असलेल्या कुलाबा मार्केटमध्ये राहणारे माझे सर्व वडील मंडळींना आणि माझा बंधू भगिनींना, मी सर्वात आधी गेल्या 5 वर्षात आपण सर्वांनी मला कामात मदत केल्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण सगळे मिळून आपल्याला पुष्कळ गोष्टीत यश मिळालं आणि आपल्याला पुष्कळ गोष्टी करण्यासाठी पुढे जायचंय. कोणतेही खासदार, आमदार, नगरसेवक असं हक्काने सांगू शकत नाही की त्यांना सर्व कामात यश आले, परंतु त्यांनी आपल्या मतदारसंघात आपल्या मतदारांसाठी प्रामाणिकपणे खरी मेहनत केली असेल तर मतदार त्याला पुन्हा त्याच्या मतदारसंघातून विजय करतील. याच मतदारसंघातून आपण मला 2दा निवडून आणलं. 10 वर्षापूर्वी मी पूर्ण देशात हिंदुस्थानातला सर्वात लहान खासदार होतो. 3 वर्षापूर्वी हिंदुस्थानातला सर्वात लहान टेलिकम्युनिकेशन, IT, शिपिंग मंत्री झालो. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ह्या विभागासाठी, ह्या एरियासाठी, आझाद नगरी, सुंदर नगरी, बॅरिस्टर हाऊस, पंचशील नगरसाठी श्रीमती अनी शेखर सालुंखेजी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि मी, आम्ही काय कामे केली. टेलिकम्युनिकेशनचा मंत्री भाई या नात्याने देशभरातील करोडो लोकांना मोबाईल फोन्स आणि इंटरनेटची सुविधा प्राप्त करून दिली आहे. 10 वर्षापूर्वी देशातील फक्त 7 कोटी लोक मोबाईल फोन्स आणि 10 लाख लोक इंटरनेट वापरत होते. आज पूर्ण देशात 90 कोटी लोक मोबाईल फोन्स आणि 24 कोटी लोक इंटरनेट वापरतात. आणि या सोयीमुळे युवकांना इंग्रजी भाषा शिकणे सोपे झाले, त्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळण्यामध्ये झाल्या. परंतु दक्षिण मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी आणखी खूप काही करण्याची माझी इच्छा आहे. मुंबई शहरातील कोळीवाडेचा पुनर्विकास करून तेथील देखील लाखो लोकांना मालकी हक्कांची घरे मिळवून देण्याचे प्रयत्न मी निश्चितपणे करेन. और यहाँ के सभी जो PMGB बिल्डिंग्स के हो या तो हमारे झुगी झोपड़ी में रहने वाले भाई बहन हैं, कांग्रेस पार्टी के अलावा किसी भी पार्टी ने इस क्षेत्र में काम नहीं किया. और जैसे भाई जगताप जी ने कहा, इसलिए हमारा अधिकार, हमारा हक बनता है कि हम आपके सामने आकर आपके वोट, आपके आशीर्वाद, आपके दुआ से मांगे. मला पूर्ण खात्री आहे की हे सर्व काम बरोबर घडण्यासाठी आपल्या पाठिंब्याची, शुभेच्छांची आणि आशीर्वादांची मला पुन्हा एकदा गरज आहे. आणि तुम्हा सगळ्यांचीच सेवा करण्यासाठी आपण सर्वजण मला पुन्हा एकदा संधी द्याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.